नाचनगाव येथे उघडकीस आलेल्या बोगस एनपीजी खत प्रकरणातील संबंधितांवर अद्यापही गुन्हे दाखल न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कृषी विभागाला अल्टिमेटम दिला आहे। 8 दिवसाच्या आत संबंधित दुकानदार, उत्पादक, विक्रेते आणि गोदामाच्या मालकांवर एफआयआर दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। जिल्हा प्रमुख अनंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रमोद बोंबले यांच्या मार्गदर्शनात आणि तालुका प्रमुख सतीश बोरशे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने वर्धा येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। नाचनगाव येथे बोगस खताचा साठा पकडून दिल्यानंतरही संबंधित उत्पादक, दुकानदार तसेच ज्या घरात गोदाम होते त्या घरमालकाविरोधात आजपर्यंत कोणती एफआयआर दाखल न करण्यात आलेली आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। निवेदनाद्वारे प्रशासनाला 8 दिवसाची मुदत देण्यात आली असून या कालावधीत कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख शेख अखिल राम कैकाडी, अक्षय गुप्ता, मनोज वरकडे, मोहन भरडे, धीरज काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनाचा विषय असा होता की जवळपास 1 महिन्या अगोदर आमचे तालुका प्रमुख सतीश भाऊ बोरसे यांनी इंजाळा येथे बोगस खताचा साठा पकडला होता। जवळजवळ त्या 723 बॅग बोगस खत, रेती मिश्रित खत होतं आणि तो जर साठा पकडला नसता तर हे संपूर्ण खत शेतकऱ्याकडे जाणार होतं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार होतं। आणि म्हणून अशी एक चांगली कामगिरी आमच्या तालुका प्रमुखामार्फत घडली आणि या गोष्टीचा त्यांनी सतत पाठपुरावा केला, परंतु पाहिजे तसं समाधान आमचं झालं नाही। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलं की जो कृषी केंद्रवाला आहे ज्याच्याकडे हा साठा आला होता त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हावी। ज्या गोडाऊनमध्ये हा साठा सापडला, ज्या घरात हा साठा सापडला त्या घरमालकावर सुद्धा फौजदारी कारवाई व्हावी आणि जो हा खताचा निर्माता आहे, जिथून हे खत उत्पादक होत आहे, त्या खत उत्पादकावर सुद्धा फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ही जर कारवाई झाली नाही तर आम्ही वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रती तीव्र आंदोलन करू, ही आमची वर्धा जिल्हा शिवसेनेमार्फत आमची मागणी आहे।